श्री स्वामी समर्थ। तर मी घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ आणि आजचा विषय आहे की उद्या आहे गुरुपौर्णिमा। तर गुरुपौर्णिमा म्हणजे उद्या आपल्या काही सेवा पण असतील स्वामींच्या, पण त्याच्यासोबत पौर्णिमा आहे म्हटल्यावर आपण सत्यनारायण करतोच। तर आपण जो सत्यनारायण करतो तर सत्यनारायणासोबत अजून काही मंत्र आहेत की ते मी आज तुम्हाला सांगणार आहे, ते सुद्धा तुम्हाला उद्या म्हणायचे आहेत। म्हणजे उद्या नाही, प्रत्येक पौर्णिमेला तुम्ही हे म्हणजे प्रत्येक पौर्णिमेला हे सत्यनारायणासोबत तुम्हाला हे मंत्र म्हणायचे आहेत। तर तुम्हाला तर माहितीच आहे, पौर्णिमेच्या दिवशी आपण भगवान विष्णूच्या आणि माता लक्ष्मीची सेवाही करत असतो। तर त्याच्यामध्ये उद्या आपल्याला स्वामींची सुद्धा सेवा करायची आहे आणि विष्णू भगवान आणि माता लक्ष्मीची सुद्धा सेवा करायची आहे आणि सत्यनारायणसुद्धा आपल्याला करायचं आहे उद्या। तर पौर्णिमेच्या दिवशी आपण सगळ्यांनाच माहिती असेल की आपण टाकावर कुंकुमार्चन करत असतो। ज्याच्याकडे टाक नसेल ते श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करतात। ज्यांच्याकडे श्रीयंत्रसुद्धा नसेल ते जो आपला देवीचा फोटो असतो त्याच्यावर आपण कुंकुमार्चन करू शकतो। तर कुंकुम अर्चन करताना तुम्हाला श्रीसूक्त जे आहे ते 16 वेळेस त्यावर म्हणायचं आहे, कारण याचं खूप प्रभावशाली सेवा आहे। ही तुम्ही जर केली तर माता लक्ष्मी तुमच्या घरातून कुठेही जाणार नाही आणि माता लक्ष्मीचा तुमच्या घरात नेहमी वास राहील। तर त्याच्यामुळे जे कुंकुम अर्चन करणार तुम्ही तर त्यावेळेस तुम्हाला 16 वेळेस श्रीसूक्त म्हणायचं आहे। आणि समजा तुम्हाला ते नसेल येत तर तुम्ही नवार्णव मंत्र जो आहे ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे, हे सुद्धा 108 वेळेस तुम्ही म्हणू शकतात। तर ही एक सेवा करायची आहे। त्याच्यानंतर पुढचं आहे की तुम्हाला 16 वेळेस विष्णू गायत्री मंत्र म्हणायचा आहे। तर विष्णू गायत्री मंत्र तुम्हाला माहितीच आहे, ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात। आणि 16 वेळेस तुम्हाला लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणायचा आहे, ओम महालक्ष्मीची विद्महे विष्णू पत्नीची धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात। त्याच्यानंतर 16 वेळेस तुम्हाला भगवान कुबेर आहेत त्यांचा मंत्र म्हणायचा आहे। तर ओम श्री कुबेराय नमः, तुम्ही हा मंत्र म्हटला तरी चालेल, 16 वेळेस म्हणायचा। त्याच्यानंतर 16 वेळेस तुम्ही नवार्णव मंत्र म्हणायचा आहे, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे। तर सर हे तुम्हाला 16 वेळेस तुम्ही श्रीसूक्त, 16 वेळेस लक्ष्मी गायत्री मंत्र, 16 वेळेस विष्णू गायत्री मंत्र आणि 16 वेळेस नवार्णव मंत्र, 16 वेळेस कुबेर महाराजांचा मंत्र येतो। असे तुम्हाला हे सगळे मंत्र उद्या सत्यनारायण वगैरे जेव्हा होईल तुमचा त्याच्यानंतर किंवा त्याच्या आधी हे सगळे तुम्हाला मंत्र म्हणायचे आहेत। या मंत्रांमध्ये एवढी शक्ती आहे, हे जे स्तोत्र आहे मंत्र आहे त्यामध्ये एवढी शक्ती, तर तुमच्या घराचे आहे ते माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचा नेहमी तुमच्यावर आशीर्वाद राहील। कारण दोघांची जेव्हा आपण सेवा करतो ना, कारण कसं असतं ना, जेव्हा तुम्ही भगवान विष्णूंची सेवा करता तेव्हा माता लक्ष्मी प्रसन्न होत असते आणि जेव्हा माता लक्ष्मीची सेवा करता तेव्हा भगवान विष्णू प्रसन्न होत असतात। आणि तुम्ही जर दोघांची सेवा केली तर विचार करा तुमच्या घरामध्ये किती सुखशांती राहील, समृद्धी राहील। माता लक्ष्मी विष्णू भगवान दोघंही तुमच्या घरात वास करतील आणि दोघांचाही तुमच्या घरात वास राहील। म्हणून नक्की सेवा करा, नक्की उद्या सत्यनारायण करा। त्याच्यानंतर या मंत्रांचं पठण करा। तर कोणाला येत नसेल तर यूट्यूबवर लावून द्या, पण नक्की ऐका आणि उद्याचा दिवस खाली जाऊ देऊ नका, कारण खूप महत्त्वाचा दिवस आहे। श्री स्वामी समर्थ।